गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. चला तर काल 2 दिवस जत्रेमध्ये फिरून खूप दमलो आम्ही. माझी तब्येत पण काल ठीक नव्हती तर मी ब्लॉगिंग नाही केलेली. आणि आज काय सकाळी मी बनवलेले इडली सांबर चटणी त्याच्यासाठी, कारण 2 ते 3 दिवस नुसतं नॉनव्हेज आमच्या घरामध्ये चाललेलं, म्हणजे जसे की मच्छी फ्राय किंवा मग फ्रॉन्स वगैरे. आणि एंजलचे पप्पा ते खात नाहीत, ते नॉनव्हेज बिलकुल खात नाही कोणतंच. अंडं पण कधी मनात आलं तरच खातात, अदरवाईज ते खातच नाहीत पहिल्यापासून. आणि एंजल पण नाही खात, तर त्यांच्यासाठी मी व्हेज काहीतरी बनवत असते. पण व्हेज पण त्यांनी ते आवडीने खाल्लेलं नाही. रात्री तर थोडंसं त्यांची चिडचिड झाली, मॉर्निंगला पण ते जरा चिडचिड करून गेले. त्याच्यामुळे म्हटलं आज जरा बघूया, त्यांच्या मनासारखं काहीतरी बनवूया जेणेकरून त्यांचा मूड फ्रेश होईल. कारण की लेडीजचं कसं असतं की थोडंसं रागवलं की ते लगेच परत नॉर्मल होऊन जातं. पण माझ्या मिस्टरांच्या बाबतीत तसं नाही आहे, त्यांना खूप मनवावं लागतं. ते पटकन, म्हणजे राग त्यांचा जात नाही. तसं त्यांच्या मनात काय नसतं, पण ते राग त्यांचा जात नाही पटकन, ते नॉर्मल होत नाही पटकन. माझं कसं, मी रागवली चिडली की मी पटकन लगेच मी नॉर्मल होऊन जाते. मी बोलते सगळ्या गोष्टी, मुलींबरोबर बोलते, आता सासू सासरे त्यांच्याबरोबर बोलते. पण माझ्या मिस्टरांचं तसं थोडं वेगळं आहे, ते पटकन नॉर्मल होतच नाही कधी. त्यांना मग म्हटलं आज बघूया जरा. आणि मला ते आवडत नाही घरामध्ये उगीच चिडचिड वगैरे करणं, नाही मला पटत. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ देत, आज इडली वगैरे त्यांच्या काहीतरी मनासारखं बनवलं तर आय होप त्यांनी खाल्लं तर मला बरं वाटेल आणि थोडेसे रिलॅक्स झाले तर बरं वाटतील. मुलींबरोबर रिलॅक्स, त्यांच्यासोबत ते बोलतात पण जास्त नाही पहिल्यासारखं नॉर्मल बोलतात. म्हणजे त्यांचा तो नेचर आहे, तसं त्यांचं काही नसतं, पण ते असतं एकेकाचं नेचर तसं. तसे ते खूप स्वीट आहेत. आणि बघू आता इडली सांबार बनवते, चटणी बनवते. त्यांना जर ते आवडलं, मूड फ्रेश झाला तर ठीकच आहे. तसं ते मूड दुपारी बघू आल्यावर ते फ्रेश करतीलच, कारण मुली तर त्यांच्या मागे असतात तर ते हे करतात, हसतात वगैरे. बरं वाटेल जरासं, त्यांना बरं वाटलं तर मला चांगलं वाटेल की ते पहिल्यासारखे नॉर्मल झाले. आणि घर म्हटल्यानंतर थोडंसं चालतात गोष्टी, नॉर्मल व्हायचं पटकन. जास्त रागवलेलं पण चांगलं नाही आहे, मला पर्सनली त्या गोष्टी नाही आवडत. तर बघूया इडली सांबार. आणि मग आणि माझा व्लॉग बघताय त्याच्यासाठी थँक्यू. आणि पुढे कंटिन्यू माझा व्लॉग बघत राहा. चला मग पुढे भेटते, मी सांबार बनवते त्याच्यानंतर भेटते तुम्हाला.
ते फुग्यावरून जोरात पडलेली आहे. रोज पडते पण आज जरा जास्त लागलंय तिला. सूज आलीये खूप. बाबू इथे फिर. मम्मी बसलेली असताना मम्मीच्या हातातून सटकली. कारण ती खूप उड्या मारते. हे बघा इथे दिसत असेल आणि जोरात पडली. बाबू दाखव. काय खाते, काय खाते, कशी पडली. बघा इथे लागलंय. बाबू कशी पडली. एंजल तू काय करतेस. जरा शांत करून बसवले. संध्याकाळची वेळ झालेली आहे. एंजल गेली ट्युशनला. मिश्का अजून झोपलेली आहे. आणि जसं की मी बोलली मिस्टर थोडेसे अपसेट आहेत माझे. पण आता ठीक आहे. दुपारी मी म्हणजे झाले ते रिलॅक्स झाले, ओके झाले. बघू आज डिनरमध्ये पण मी त्यांच्याच आवडीचं बनवणार आहे. म्हणजे पालक पनीरच बनवणार आहे. तसे ते व्यवस्थित आहेत आता. आणि हो पप्पांची पण आमच्या तब्येत आता ठीक आहे. म्हणजे गेले 2-3 दिवस जात आहेत ते कामावर जात आहेत. 2-3 दिवस झाले आता ओके आहे. त्यांना थोडंसं इथे प्रॉब्लेम होतं म्हणजे चावण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. बाकी त्यांचे जे लागलेलं त्यांना तर त्या बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. इकडनं म्हणजे खपली वगैरे निघलेली आहे. स्किन निघते ना सुकल्यावरती, ते निघालेले आहे औषधाने. आणि बेटर आहे आता तब्येत त्यांची. आणि ते जायला लागलेले कामावरती. 2 ते 3 दिवस झाले जात आहेत ते कामावरती. तर बघू आता. बाबू झोपलेली आहे बाहेर. आता बघते. चला जेवणाची तयारी करते, मग भेटते तुम्हाला परत. बाबू तिला तिच्या चेअरवरती झोपवलेलं आणि मी बाहेर बघत होती एंजल आली की नाही. माझं लक्षच नव्हतं आणि ही उठलेली, उठून मला बघत होती. इथे लागलेलं बघ, तुम्हाला दिसत असेल. अजून थोडंसं काळं झालेलं आहे. हो तू झोपलेली. दीदी कुठे आहे. दीदी कुठे आहे. चला मग. काय चाललंय तुझ्या. काय चाललंय. इथे बस, इथे बस. हा बस इकडे, इकडे बस. एकटीच खेळते. दीदी नाहीये म्हणून. दीदी डान्स क्लासला गेली तर एकटीच खेळते आपली. काय बघते विंडो मध्ये तू. क्लॅप कर, क्लॅप कर बाबू. आले वा. क्लॅप 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 क्लॅप. गुड गर्ल, गुड गर्ल. हाय बाय दे, हाय बाय दे मम्माला. हाय बाय दे. अरे हाय बाय दे बाबू. द्या. अरे वा. गुड गर्ल. मिश्का काय चाललंय. मिश्का कुठे. पडशील परत. सकाळी कशी पडली. उभी राहते, उभी राहते. सकाळी कशी पडली मग. मिश्का. अरे वा. क्यूटी क्यूटी.
बापरे. आम्ही ह्या 3 मॅक्स घेतल्या. हा एक कलर आहे. हा बघू, हा एक घेतलाय आणि ती एक मम्मीचं काम सुरू आहे. मग मम्मी त्यांचे मॅक्सी कमी करतात. घरामध्ये मशीन येतं त्या स्वतःच करतात ब्लाऊज वगैरे शिवणं. बाकीचे कपडे. काय सुरू आहे तुझं? हे काय तू नवीन शिकले? काय शिकले? काय शिकले तू हे नवीन? हा, तिला कुठे जायचंय तर ते अशी करते वाटतं. हा, याच्यात बसायचंय, बसायचं याच्यात. छुपू खाली पडला तो, खाली पडला. थांब तुला बस. खाली जायला खुश एवढी आता झोप आलेली, आता लगेच खाली जायचं तर उठली. तिला खाली जायची सवय लागलेली आहे म्हणून पूर्ण दिवस रडत राहते. तिला खूप समजतं, एंजलपेक्षा थोडं जास्त समजतं तिला. खाली जायचं, एवढी झोप आलेली तिला, पण खाली जायचं बोललं की लगेचच तिचे पप्पा येतात म्हणून खाली नेते मम्मी. ते लगेचच ती उठून बसली, खाली गेली राऊंड मारायला. चला मग पप्पांचं जेवण आवरलेलं आहे, त्यांना जेवण दिलेलं आहे आणि मी बनवलंय बघा, दाखवते. पालक पनीर आहे, राईस बनवला थोडासा आणि चपाती बनवलेली आहे. पप्पांना दिलेले जेवण, एंजलचं पण झालेलं आहे. आता आम्ही जेवण करतो आणि बघू आता एंजलचे पप्पा आल्यावरती. ते थोडे लेटच जेवतात, त्याच्यानंतरच आम्ही अगोदर जेवून घेतो आणि मग त्यांचं एकदम एंडला होतं जेवण. कधी कधी सोबत असतो, कधी कधी मग एकटे जेवतात ते. बघू आता ते आले की मी दाखवते तुम्हाला. काय हे असं खायचं नाही पेप्सी एंजल. मग कसं वाटलं? कसं वाटलं खाली जाऊन? कसं वाटलं? मग मूड फ्रेश आहे का नाही? हा, तर मग कॅमेऱ्यात हाय करायचं असतं. पहिलं बोल. फुटलं नाही तो. हाय. अरे थांब. हेअरकट हे फोडून नको तिला. तिला फोडून नाही द्यायचं, असंच द्यायचं तिला चावायला. चावायला असंच द्यायचं तिला, बरं वाटतं असं, तिच्या हिरड्यांना बरं वाटतं. खुश झाली बघ, नाही खायचं. खुश झाली बघ एंजल. उलट नाही. अच्छा अच्छा, पकडीला दे एंजल तिला. चल हट. आज माझा पूर्ण ब्लॉग माझ्या नवऱ्यावर होता. पाठी जरा. ब्लश करतात लगेच, ब्लश. हे काय आहे तुझं? जरा
फ्रेश झाले. खूप गरम होत आहे संध्याकाळचं. आणि आता जेवायचं. एंजलचे पप्पा आलेले. पप्पाचा मूड फ्रेश आहे. फ्रेश आहे ना. ओके, असंच फ्रेश राहायला. तू जेवली आहेस आता. तू किती वेळा जेवते? 3 वेळा जेवणार होती पण आता तू 3 वेळा जेवते. चला मिस्टर माझे ओके आता. ओके गया. हा पूर्ण ब्लॉग त्यांच्यासाठी स्पेशल होता. स्पेशल म्हणजे दुसरं काही केलेलं नव्हतं. जेवणच केलेलं सकाळी आणि संध्याकाळी. चला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला तुम्हाला नक्की शेअर करा. मग काहीतरी करायचं. माझ्या कॅमेऱ्यात काहीतरी करायचं. चला ब्लॉग एंड करूया. बाय कर एंजू. ती आता चिडेल एंजल. चला मग ब्लॉग एंड करते मी. बाय, गुड नाईट सगळ्यांना. परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत गुड नाईट. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.